आमच्या इच्छा आकांक्षा यांना आमच्या जीवनामध्ये अधिक महत्त्व देण्यापेक्षा देवाच्या इच्छा आणि योजना यांना अधिक महत्त्व देणे आमच्यासाठी आशीर्वाद आहे. काय देवाच्या आशीर्वादांपासून आम्ही वंचित आहोत काय? प्रिय बंधू आणि भगिनींनो, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपल्या सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, परमेश्वर हा सुव्यवस्थेचा परमेश्वर आहे. इस्रायल लोकांच्या प्रवासात त्याने अनेक गोष्टी इस्रायल लोकांसाठी सुरळीत केल्या होत्या. आज्ञा, विधी, नियम यांच्याद्वारे त्याने अनेक गोष्टीत सुव्यवस्था आणली होती. वतनाच्या वाटपात स्त्रियांच्या हक्काबद्दल परमेश्वराने काय सांगितले, त्यावेळेस कोणती समस्या निर्माण झाली होती, इत्यादी गोष्टी आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तसेच मोशे आपला उत्तराधिकारी म्हणून यहोशुवाची नेमणूक करतो हे देखील आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही गणनाचे पुस्तक ह्याच्या 26व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर माझ्यासोबत उघडा गणनाचे पुस्तक 26वा अध्याय. गणनाच्या पुस्तकाच्या नवीन भागाची ही सुरुवात आहे. नवीन पिढी आता त्या देशात प्रवेश करण्याची तयारी करीत आहे. गणनाच्या पुस्तकाचा उरलेला भाग हा आम्हाला त्या तयारीविषयी सांगतो. रानातील प्रवासाच्या दुसऱ्या वर्षी केलेली मोजणी आणि 40व्या वर्षी केलेली मोजणी ह्यांची तुलना जर आम्ही केली श्रोत्यांनो, तर आमच्या लक्षात येईल असा फरक आम्हाला त्यात आढळतो. काही वंशात वाढ झाली तर काही वंश संख्येने कमी झालेत. इस्रायलांमध्ये एकूण 1820 लोक कमी झालेत. पहिल्या मोजणीमध्ये रौबेनच्या वंशात 46,500 लोक होते. दुसऱ्या मोजणीमध्ये जी 40व्या वर्षी करण्यात आली त्यात 43,730 लोक होते. शिमोनच्या वंशात 59,300 लोक आणि 40व्या वर्षी करण्यात आलेल्या मोजणीत 52,200 लोक. गादच्या वंशात 45,650 आणि 40,500. यहूदाच्या वंशात पहिल्या मोजणीमध्ये 74,600 लोक आणि दुसऱ्या मोजणीमध्ये 76,500 लोक. इसाकारच्या वंशात पहिल्या मोजणीत 54,400 आणि दुसऱ्या मोजणीत 64,300. जबलूनच्या वंशात 57,400 पहिल्या मोजणीमध्ये आणि दुसऱ्या मोजणीमध्ये 60,500 लोक. एफ्राईमच्या वंशात पहिल्या मोजणीत 40,500, दुसऱ्या मोजणीत 32,500. मनश्शेच्या वंशात पहिल्या मोजणीमध्ये 32,200 लोक भरलेत आणि दुसऱ्या मोजणीमध्ये 52,700 लोक भरलेत. बेंजामिनच्या वंशात पहिल्या मोजणीत 35,400, दुसऱ्या मोजणीत 45,600. दान वंशात 62,700 आणि दुसऱ्या मोजणीमध्ये 64,400 लोक. आशेरच्या वंशात 41,500 आणि दुसऱ्या मोजणीत 53,400 लोक होते. नफ्तालीच्या वंशात 53,400 पहिल्या मोजणीमध्ये तर दुसऱ्या मोजणीत 45,400 लोक होते. पहिल्या मोजणीत एकूण 6,03,550 लोक होते आणि दुसऱ्या मोजणीमध्ये एकूण 6,01,730 लोक होते. उदाहरणार्थ, रुबेनाचा वंश 2,770 ने कमी झाला. 26वा अध्याय 1-7 वचने आम्हाला सांगतात. 26वा अध्याय 1-7 वचने. मरी येऊन गेल्यावर परमेश्वर मोशेला आणि अहरोन याजकाचा मुलगा एलायझर ह्याला म्हणाला, इस्रायलात जे 20 वर्षांचे किंवा त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असतील त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्या सर्व इस्रायल लोकांच्या मंडळीची गणती करा. त्याप्रमाणे मोशे आणि एलाजार याजक हे एरिहोपाशी यार्देन नदी तीरी मोवाबाच्या मैदानात त्यांना म्हणाले की मिसर देशातून मोशे व इस्रायल लोक आले होते
तेव्हा त्यांना परमेश्वराने आज्ञा केली होती त्याप्रमाणेच आताही 20 वर्षांच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती करा. इस्रायलाचा ज्येष्ठ पुत्र रौबेनाच्या मुलापासून जी कुळे निर्माण झाली ती ही: हनोक ह्याचे हनोखी कुळ, पल्लू ह्याचे पल्लुवी कुळ, हस्रोन ह्याचे हस्रोनी कुळ, कर्मी ह्याचे कर्मी कुळ. ही रौबेनी कुळे. त्यांची गणती केली ती 43,730 भरली. जर आपण श्रोत्यानो पहिल्या अध्यायातल्या मोजणीला पाहाल तर गणनाचे पुस्तक पहिला अध्याय 21व्या वचनात आपणाला आढळेल की रौबेन वंशातील लोकांची जी मोजणी झाली ती 46,500 भरली. ही मोजणी रानातील प्रवासाची सुरुवात होण्यापूर्वी 40 वर्षापूर्वीची होती. रौबेनाच्या तुलनेत मात्र दानच्या वंशामध्ये वृद्धी झाली. 42 आणि 43 वचने आम्हाला पुढे सांगतात, दानाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही: शुहामाचे शुहामी कुळ. ही दानाची कुळे त्यांच्या कुळाप्रमाणे होत. सगळ्या शुहामी कुळांची गणती केली ती 64,400 भरली. पहिल्या मोजणीच्या वेळी दानविषयी गणनाचे पुस्तक पहिला अध्याय 39व्या वचनामध्ये म्हणण्यात आले होते. दान वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 62,700 भरली. दुसऱ्या शब्दात 1,700 त्यांची वृद्धी झाली होती. तरी सुद्धा दुसरी मोजणी दर्शविते की इस्रायलांची संख्या 1,820 कमी झाली. जुनी पिढी रानात मरण पावली होती, जसे देवाने त्यांना सांगितले होते. गणनाचे पुस्तक 14वा अध्याय 29 वचन आम्हाला सांगते. गणनाचे पुस्तक 14वा अध्याय 29 वचन: तुमची प्रेते ह्या रानात पडतील आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील 20 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्या विरुद्ध कुरकुर केली आहे त्यापैकी कोणीही ज्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही. आता 26वा अध्याय 64 आणि 65 वचने बघा काय सांगतात. 26वा अध्याय 64 आणि 65 वचने: सिनाय रानात मोशे व अहरोन याजक ह्यांनी इस्रायल लोकांची गणती केली होती. त्यात ज्यांची गणती झाली होती त्यांच्यापैकी एकही पुरुष ह्या गणतीत नव्हता, कारण परमेश्वराने त्यांच्याविषयी सांगितले होते की ते रानातच मरतील. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा ह्यांच्याशिवाय त्यांच्यातला एकही पुरुष जिवंत राहिला नव्हता. आता श्रोतांनो, लक्षात घ्या की ही नवीन पिढी आहे. यहोशवा व कालेब सोडून बाकी सर्व मरण पावले होते. कादेश बर्न्या ह्या ठिकाणी ज्यांनी बंड केले व जे अपयश प्राप्त झाले त्यासाठी देवाने 20 वर्षाखालील जणांना जबाबदार पकडले नाही. ह्यावरून हिशोब देण्याच्या वयाविषयी आम्हाला थोडासा इशारा मिळतो. हे जे 2 पुरुष आहेत, यहोशू आणि कालेब, यांच्याविषयी आम्हाला यहोशुवाच्या पुस्तकात अधिक वाचायला मिळते. आता आपण 27व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायामध्ये कायद्याप्रमाणे स्त्रियांचे स्थान, मोशेनंतर यहोशुवा नेतृत्व करणार, स्त्रियांची समस्या, परमेश्वर त्यांची विनंती मान्य करतो आणि मोशेला आपल्या मृत्यूची तयारी करावी लागते, इत्यादी गोष्टी आम्ही पाहणार आहोत. आम्ही गणना पुस्तकाच्या अशा भागात आहोत श्रोत्यानो, ज्याला आम्ही नवीन पिढी हे नाव दिले आहे. आम्ही मागे पाहिले की जेव्हा जनगणना झाली, यहोशुवा व कालेब हे फक्त दोघेच पहिल्या जनगणनेतील बाकी राहिले होते. ह्याचा अर्थ असा की त्या 40 वर्षात 20 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे सर्व मेलेत. त्या रानात फार कठीण असे दिवस त्यांनी काढलेत व ते नाश झालेत. आता इस्रायल नवीन पिढीच्या लोकांनी बनलेला आहे व ह्या नवीन पिढीच्या नवीन समस्या असणार आहेत. एका पिढीच्या लोकांना दुसऱ्या पिढीच्या लोकांना समजणे नेहमीच समस्या राहते, कारण प्रत्येक पिढी काही विशिष्ट समस्यांचा सामना करते. जेव्हा आपण वृद्ध होता तेव्हा आपण तरुण पिढीवर टीका करता आणि जेव्हा आपण तरुण असता तेव्हा आपण वृद्धांवर टीका करता. हा मानवी स्वभाव आहे. ह्या अध्यायात नवीन पिढी नवीन समस्या घेऊन उपस्थित आहे. खरे पाहता काय करावे हे मोशेला माहीत नव्हते. त्याला देवाकडे जावे लागले, कारण दुसऱ्या राष्ट्रांच्या नियमाप्रमाणे स्त्रियांना काहीच महत्त्व नव्हते. इतकेच नाही, परंतु त्यांना चल संपत्ती समजण्यात येत असे. 27वा अध्याय पहिलं वचन आम्हाला सांगतं, मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहात बिन हेपेर बिन गिलाद बिन माखीर ह्याच्या मुली पुढे आल्या. त्यांची नावे ही:
महला, नोआ, होगला, मिल्का व तिरसा. मुलींची अनेक नावे येथे आम्हाला वाचायला मिळतात. 2 ते 5 वचने बघा. मोशे, एलाजार, याजक, सरदार व सर्व मंडळी ह्यांच्या समोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्या उभ्या राहून म्हणाल्या, आमचा बाप रानात मरण पावला. ज्या मंडळीने कोरहाच्या टोळीत सामील होऊन परमेश्वराला विरोध केला होता, तिच्यात तो नव्हता, तर तो आपल्याच पापाने मेला. त्याला मुलगे नव्हते. पण त्याला मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे? आम्हालाही आमच्या बापाच्या भाऊबंदाबरोबर वतन द्या. मोशेने त्यांचे हे प्रकरण परमेश्वरापुढे मांडिले. श्रोत्यानो, तुम्ही ह्या ठिकाणची समस्या पाहू शकता. सलाफहाद रानात मरण पावला होता. त्याच्या 5 मुली होत्या. त्याला मुले नव्हती. असं वाटतं की मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे संपत्ती मुलाच्या नावावर होत असे आणि मुलींना त्यामध्ये काहीच हिस्सा मिळत नसे. निश्चितच इतर राष्ट्रांच्या नियमाप्रमाणे त्यांना काहीच मिळणार नव्हते. त्यांची काहीच गणती नव्हती. मग आता त्यांनी काय करायला हवे होते? सलाफहादाच्या मुली फार हट्टी, जिद्दी होत्या. आज आम्ही स्त्रियांच्या हक्काविषयी बरेच काही वाचतो. निश्चितच पवित्र शास्त्रामध्ये स्त्रियांना त्यांचे हक्क मिळाले. काही लोक आहेत ज्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी म्हटले की पवित्र शास्त्र पुरुषांकरिता पुरुषांचे आहे. परंतु जितके अधिक मी पवित्र शास्त्राला वाचते, तितके मला कळते की ह्या स्त्रियांना सुद्धा त्यांचे हक्क देण्यात आले आहेत. आणि माझा सुद्धा विश्वास आहे, माझे मत आहे की त्यांना त्यांचे हक्क मिळावेत. आता काय करावे हे मोशेला माहीत नव्हते. नियमशास्त्राप्रमाणे व परंपरेनुसार त्यांना काहीच मिळणार नव्हते. म्हणून मोशे त्यांच्या ह्या म्हणण्याला देवापुढे मांडतो आणि परमेश्वर त्यांची विनंती मान्य करतो. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वानीती. सदा नवीती वाटी ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी विश्वास भावे हारी. पहिली ही शांती लोपी येशूची प्रीती वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची
वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा, आहेस गीत मनाचा, आहेस गीत. 6 आणि 7 वचने बघा. परमेश्वर मोशेला म्हणाला, सलाफहादाच्या मुली बोलतात ते बरोबर आहे. त्यांच्या बापाच्या भाऊबंदाबरोबर तू त्यांना अवश्य वतन भाग द्यावा. त्यांच्या बापाचा वाटा त्यांच्या नावे कर. परमेश्वर स्त्री हक्काला मंजुरी देतो. हा एक ठळक व स्पष्ट असा नियम आहे, ज्याची आम्ही कल्पना करू शकतो. आम्ही अशा दिवसात राहत आहोत श्रोत्यानो, जेथे अशा प्रकारे सत्ता गाजवणे एक साधारण गोष्ट समजल्या जाते. आमच्यासाठी त्या पुरातन काळात स्वतःला ठेवणे कठीण आहे, जेव्हा मुलींना फार वाईट रीतीने वागविण्यात येत असे. जे लोक आदिवासी मागासलेल्या लोकांमध्ये काम करतात त्यांना माहीत आहे की मुलींना अगदी जनावराप्रमाणे वागणूक देण्यात येते. लहान लहान अजाण मुलींना मध्यमवयीन पुरुषांच्या हाती विकण्यात येते. आता काही दिवसांपूर्वीच मी बातम्यामध्ये ऐकले की अगदी लहान मुलीला, जिने अद्यापही आपले बालपण सोडले नव्हते, तिला 52 वर्षाच्या पुरुषाला विवाहात देण्यात आले. त्या लहान मुलीच्या आईवडिलांना माहीत होते की आमच्या मुलीचे जीवन आम्ही नाश करीत आहोत. तिला अशा ठिकाणी पाठवित आहोत ज्या ठिकाणी तिचे जीवन समाप्त होईल. आपण देवाचे आभार मानूया की त्याने पवित्र शास्त्रामध्ये स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून दिलेले आहेत. सलाफहादाच्या मुली बोलतात ते बरोबर आहे. त्यांच्या बापाच्या भाऊबंदाबरोबर तू त्यांना अवश्य वतन भाग द्यावा, असे परमेश्वराने सांगितले. त्यांच्या बापाचा वाटा त्यांच्या नावे कर. ह्याच आधारावर परमेश्वर त्यांच्याकरिता नियम आणि विधी बांधून देत आहे. 8 ते 11 वचने पुढे सांगतात, तू इस्रायल लोकांना असे सांग, कोणी मनुष्य निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे. त्याला मुलगी नसली तर त्याचे वतन त्याच्या भावांना द्यावे. त्याला भाऊ नसले तर त्याचे वतन त्याच्या चुलत्यांना द्यावे. त्याला चुलते नसले तर त्याच्या कुळापैकी सर्वात जवळचा जो नातलग असेल त्याला ते वतन द्यावे, म्हणजे तो ते भोगेल. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्रायल लोकांसाठी हा विधी व निर्णय समजावा. श्रोत्यानो, हे एक फार विलक्षणपणे उचलल्या गेलेले पाऊल होते व येशू ख्रिस्ताच्या येण्यापूर्वी 1500 वर्षे आधी हे उचलल्या गेले होते. मी ह्या मुलींचे त्यांच्या हट्टीपणाबद्दल आणि त्यांच्या साहसाबद्दल कौतुक करते. त्यांच्या विश्वासाचे मला कौतुक वाटते. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 6 वचनामध्ये लिहिले आहे. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 6 वचन. आणि विश्वासा वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. श्रोत्यानो, त्यांनी विश्वासाने मागितले आणि त्यांच्या विश्वासाच्या आधारावर देवाने त्यांच्या वाडवडिलांची संपत्ती त्यांना सोपवली. ह्या ठिकाणी आमच्यासाठी एक विलक्षण संदेश आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की आम्हाला ख्रिस्तामध्ये स्वर्गीय स्थानात सर्व आत्मिक आशीर्वादांनी देवाने भरपूर केले आहे. इफिस्करासपत्र 1 अध्याय 3 वचन बघा. इफिस्करासपत्र 1 अध्याय 3 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. माझा विश्वास आहे श्रोत्यानो की फक्त आत्मिक आशीर्वादांच्या बाबतीतच नाही तर भौतिक आशीर्वादांच्या बाबतीत सुद्धा परमेश्वर आमचे ऐकतो. पुष्कळदा आम्ही देवाकडे त्याचे लेकरे म्हणून येत नाही. आम्ही त्याच्याजवळ मागत नाही. परमेश्वर आमच्याशी चांगल्या प्रकारे वागू इच्छितो. कित्येकदा तो आम्हाला उत्तम ते देऊ इच्छित असतो, परंतु आम्ही त्याच्याजवळ उत्तम न मागता हलक्या गोष्टी मागतो. होऊ शकतं की आम्ही ह्यामुळे गरीब आहोत, कारण
काय मागावे हे आम्हाला कळत नाही. ह्यापेक्षा अधिक आमच्याजवळ येशू ख्रिस्ताची आत्मिक संपत्ती आहे आणि देवाची इच्छा आहे की विश्वासाने आम्ही त्यांचा दावा करावा. आम्ही ह्या मुलींप्रमाणे देवाजवळ जाऊन ह्या संपत्तीची मागणी करावी. मोशेला मृत्यूची तयारी करावी लागते हे आता आपण पाहणार आहोत. आम्ही ह्या ठिकाणी एका दुःखद स्वराकडे येत आहोत. उत्पत्तीपासून आम्ही मोशेच्या मागे आहोत व त्याला पाहत आहोत. ह्या ठिकाणी तो आता ह्या पृथ्वीवरील दृश्यातून अदृश्य होणार आहे. 12 ते 14 वचने सांगतात, परमेश्वर मोशेला म्हणाला, ह्या अबारीम पर्वतावर तू चढून जा व जो देश मी इस्रायल लोकांना देऊ केलेला आहे तो तिथून पहा. तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजास जाऊन मिळशील. कारण सीन रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्यापाशी त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रगट करावे म्हणून जी माझी आज्ञा होती तिच्या विरुद्ध तुम्ही बंड केले. सीन रानातील कादेश येथील मरिबा नावाचा हा झरा. परमेश्वर मोशेने जेव्हा खडकावर काठी मारली तेव्हाची घटना ह्या ठिकाणी सांगत आहे. परमेश्वराने त्याला फक्त त्या खडकाला आज्ञा करण्यास सांगितले होते. परमेश्वर म्हणतो की ते त्याच्या विरुद्ध, त्याच्या आज्ञेविरुद्ध केलेले बंड होते. मोशेने असे केल्यामुळे देवाने फक्त त्याला तो देश दुरून पाहू दिला, त्याला त्यात प्रवेश करू दिला नाही. परंतु नंतर आम्हाला दिसतं की त्याचा प्रवेश झालेला होता, जेव्हा तो येशूच्या रूपांतराच्या वेळी त्या डोंगरावर येशू सोबत होता. आणि हा डोंगर त्या वचनदत्त देशात आहे आणि हे जे चित्र आहे हे त्याच्या मृत्यूनंतरचे होते. ह्या ठिकाणी त्याला फक्त त्या वचनदत्त देशाचे दृश्य पाहायला मिळाले. देवबाप त्याला प्रवेश करण्यास परवानगी देणार नाही. आज्ञा न मानल्यामुळे आमच्यापैकी अनेक जण आत्मिक संपत्तीपासून वंचित राहतात. श्रोत्यानो, अविश्वास नेहमीच अनाज्ञाकारिकतेकडे नेतो. अगदी हेच मोशेसोबत घडले. 15 ते 19 वचने बघा. मोशे परमेश्वरास म्हणाला, सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर, त्याने हा मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी. तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणेल. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शिरडा मेंढराप्रमाणे होणार नाही. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव. त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे. एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्या समोर त्याला उभे करून त्यांच्या देखत त्याला अधिकार रूढ कर. श्रोत्यानो, मोशेच्या जागी दुसऱ्या कोणाची नेमणूक व्हायची होती? तो आत्म्याने परिपूर्ण असायला हवा होता. ह्या ठिकाणी एक गोष्ट मला स्पष्ट करू द्या. श्रोत्यानो, हात ठेवल्याने तो आत्म्याने भरला नाही, नाही त्याला सामर्थ्य प्राप्त झाले. हात ठेवल्याने नुसती सहभागिता दिसते. आपल्याला आठवत असेल की जेव्हा मंडळीने पॉल व बर्नबा ह्यांच्या डोक्यावर हात ठेवलेत व त्यांना अंताकियामधून बाहेर पाठविले, तेव्हा त्यामुळे काय त्यांना सामर्थ्य प्राप्त झाले? मुळीच नाही. त्यांना सामर्थ्य देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त झाले. ह्याद्वारे त्यांनी दर्शविले की त्यांच्या सेवा कार्यात मंडळी सुद्धा सम्मिलित आहे. हाच हात ठेवण्याचा अर्थ आहे. यहोशुवा मोशेची जागा घेणार होता. मोशेची जागा घेण्यास जेव्हा त्याची निवड करण्यात आली तेव्हा मला वाटतं संपूर्ण छावणी मध्ये तो सगळ्यात आश्चर्यचकित झालेला व्यक्ती होता. खरे पाहता त्याच्यामध्ये विशेष योग्यता नव्हती. तो सर्वसाधारण व्यक्ती होता. परंतु एका सर्वसाधारण व्यक्तीद्वारे परमेश्वर काय करू शकतो याचे यहोशुवा चांगले उदाहरण आहे. श्रोत्यानो, यहोशुवा, शास्त्री ही दोन्ही पुस्तके फार उत्साह देणारी पुस्तके आहेत. ही दोन्ही पुस्तके साधारण लोकांद्वारे देव काय करू शकतो हे दाखवितात. त्यामुळे मला दोन्ही पुस्तके आवडतात. जर एखादी व्यक्ती त्याला जडून राहील तर देवबाप तिचा उपयोग करून घेतो. तर तुमचा व माझा उपयोग करून घेऊ शकतो. अनुवादाच्या पुस्तकाच्या शेवटच्या भागात आम्हाला आढळेल की मोशेच्या मृत्यूनंतर येहोशूने त्याची जागा घेतली. पुढे 22 आणि 23 वचने बघा. 27 अध्याय 22 आणि 23 वचने. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. त्यांनी यहोशुवाला घेऊन एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्या समोर उभे केले आणि परमेश्वराने मोशेच्याद्वारे आज्ञा केल्याप्रमाणे त्याने त्याच्यावर हात ठेवून त्याला अधिकार रूढ केले. श्रोत्यानो, अशा प्रकारे लोक एखाद्या व्यक्तीची सहभागिता दर्शवित असत. आज परमेश्वर ह्या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोललेला आहे. आम्हाला पाहायचं आहे श्रोत्यानो की परमेश्वर
लहान सहान बारीक सारीक बाबींमध्ये किती सतर्क आहे. तो कशा प्रकारे आमची काळजी घेतो. तो कशा प्रकारे आमच्यासाठी सर्व काही करतो. आम्हाला त्याच्याप्रती धन्यवादी व्हायचे आहे. पुष्कळदा आम्ही परमेश्वराला धन्यवाद देणे विसरून जातो. पुष्कळदा आम्ही फक्त स्वार्थासाठी त्याच्याजवळ येतो आणि स्वार्थ संपला की आम्ही त्याच्यापासून दूर जातो, त्याला धोका देतो. जर आमची वृत्ती अशी आहे तर लक्षात घ्या की आम्हाला कधीच परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत. परंतु जर आम्ही त्याच्याप्रती विश्वासयोग्य आहोत तर आम्हाला त्याचे आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतात. परमेश्वर आम्हाला कधीच सोडत नाही. तो कधीच विसरत नाही. त्याला आमची काळजी असते. यशायाचे पुस्तक 49 अध्याय 15-16 सांगतात, स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेविले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. होय श्रोत्यानो, आमचा परमेश्वर सदैव आमच्यावर दृष्टी ठेवून आहे. परंतु आम्हाला त्याच्याजवळ विश्वासाने यायचे आहे. आम्हाला आपले सर्वस्व त्याच्या हातात समर्पित करायचे आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पहिली शिरगणती आणि दुसरी शिरगणती याबाबत माहिती घेतली आहे. आम्ही हे लक्षात घ्यावे की आमच्यापासून देव आज्ञापालनाची अपेक्षा करतो आणि जर आम्ही कमी पडतो तर त्यासाठी आम्हाला आत्मिक संपत्तीपासून वंचित राहावे लागते. आम्ही परमेश्वराकडे मागतो, पण ते आम्ही कसे मागावे आणि काय मागावे हेही महत्त्वाचे असते. आज आपण शिकलो आहोत की देवाजवळ आम्ही काय मागावे. देव आमच्या कोणकोणत्या मागण्या मान्य करतो आणि आपण आत्मपरीक्षण करत असताना आपल्या जीवनाच्या द्वारे आपण परमेश्वराचं गौरव करूया. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी, आजच्या वचनांबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल. होय प्रभू परमेश्वर देवपा, आमचं जीवन हे तू साकारलेलं आहेस आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवपा, आमच्या जीवनामध्ये आम्ही तुला उच्च स्थान द्यावं म्हणून प्रभूजी तू आम्हाला मदत कर, तू आम्हाला सहाय्य कर. आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना सर्व आजारांसाठी विनंती करतो. प्रभू परमेश्वर देवपा, तुझी कृपा मिळावी या अपेक्षेनं ते आहेत. त्यांना होत असलेल्या वेदनेमध्ये, त्रासामध्ये, दुःखामध्ये प्रभूजी त्यांचं तू सांत्वन कर. त्यांच्या वेदनांपासून त्यांना तू बाहेर काढ आणि प्रभूजी त्यांना तू पूर्णपणे आरोग्य दान दे. होय बापा, आम्हाला ठाऊक आहे तुला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आम्हास आरोग्य प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच प्रभूजी त्या वचनाची आम्ही आठवण करत असताना या सर्व आजारांना तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो आणि प्रभूजी तू त्यांना स्पर्श करून बरं करावं अशी विनंती देखील करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची प्रीती आपणा प्रत्येकामध्ये वाढून विपुल होवो.